तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता यशोधरा, माता रमाई, सर्व महान मातांना माझा पंचांग प्रणाम। तसेच पूज्य भंतेजी यांना सुद्धा माझा पंचांग प्रणाम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र चैत्यभूमीचे जनक यशवंतराव आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस माझे त्रिवार अभिवादन। तसेच संस्थेचे संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धम्म कार्याला माझे त्रिवार वंदन। तसेच संस्थेचे संरक्षक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही धम्म कार्याला माझे त्रिवार वंदन। तसेच संस्थेचे सल्लागार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, तसेच सरसेनानी आनंदराव साहेब आंबेडकर या तिन्ही भावाच्या कार्याला राजगृहाला माझे त्रिवार वंदन। आणि आज आपण कोल्हा या गावामध्ये हर्ष उल्हासाने त्यागमूर्ती माता रमाईची जयंती साजरी करत आहोत। त्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी मानवत तालुक्याचे सर्वच पदाधिकारी, उपासिका, हत्तलवाडी येथील उपासिका आणि कोल्हा येथील उपासिका तथा उपासक बालक बालिका या सर्वांना माझा सप्रेम जय भीम। जय भीम, जय भीम। सुखो बुद्धानुपादो, सुखो सद्धम्म देशना, सुखा संगग्ग सामग्गी, समगान तपो सुखो। सुखद आहे बुद्धाचा जन्म होणे, सुखद आहे संघाची देशना ऐकणे, सुखद आहे संघाचा सहवास, त्या सहवासात आपल्याने सुख मिळते। बुद्धांनी सांगितलं की धम्म आहे हा माणसाने माणसाशी कसं वागावं याला धम्म म्हणतात। माणुसकीचा हा विज्ञानवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिलेला आहे। आणि म्हणून आपण जे काही आज माता रमाईच्या जयंती निमित्त जमलेला आहोत, तर त्यांनी आज असा निश्चय केला पाहिजे की आम्ही आजपासून जे काही आमच्यामध्ये अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा आम्ही सोडली पाहिजे आणि धम्माच्या मार्गाने चाललं पाहिजे। आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा इथे दिलेल्या आहेत बघा, तुमच्या गावामध्ये छान लावलेले आहेत। तर त्यांचं जर तुम्ही रोज वाचन केलं आणि पालन केलं तर तुम्ही जीवनात खूप समोर जाऊ शकता आणि तुम्हाला सुखच मिळते। दुःख तुम्हाला लवलशाही करत नाही, सावलीप्रमाणे सुख तुमच्या मागे असते। आणि बाबासाहेबांचं म्हणणं होतं की महिलांची एक संघटना असावी, महिलांनाही कोणतं कार्य करून समोर जावं। आणि बाबासाहेबांना सावलीप्रमाणे माता रमाईने साथ दिलेली आहे। पती आपले शिक्षणासाठी 3-3 वर्ष 4-4 वर्ष बाहेर राहत होते, पण माता रमाई सगळं घरदार आपलं सांभाळत होती आपल्या पतीच्या माघारी। आपण आज आपला पती घराच्या बाहेर गेला, दारात पाऊल टाकला की आपण विचारतो केव्हा येणार। थोडा उशीर झाला की लगेच आपण पोराला म्हणतो फोन लाव रे तुझ्या पप्पाला, म्हणतो की नाही। पण एवढ्या माता रमाईनं 3-3 4-4 वर्ष एकटीनं काढलेले आहेत। आपली 4 मुलं गमावलेली आहेत केवळ आपल्यामुळं। पती दूरदेशात शिक्षणासाठी, कारण हा जो पिछडलेला जो समाज आहे या समाजाला वर काढण्यासाठी, जो तळागाळातून वर निघाण्यासाठी बाबासाहेबांनी सतत वयाच्या 27 वर्ष शिक्षण घेत राहिले। रमाईने पतीला कोणताही हट्ट धरला नाही। लहानपणापासून रमाईला दुःख सोसावं लागलं। तुम्हाला जर
शिबिर तुम्ही घेतलं तेव्हा तुम्हाला सुरुवातीपासून जन्मापासून ते मरेपर्यंत रमाई सांगले जाईल, पण या ठिकाणी मी जसं जमेल तसं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर लहानपणीच रमाईचे आई वडील वारले 7 वर्षाची रमाई असताना, आणि नंतर मामा आणि काका हे मुंबईला असायचे, यांच्याकडे रमाई राहायची. 9 वर्षाची झाली की काकाने आणि मामाने तिचा लग्नाचा विचार केला. एकीकडे रामजी बाबा आपल्या भिवासाठी मुलगी बघत होते आणि त्यांनी 2 मुली पसंत केल्या होत्या. जेव्हा त्यांना कळालं की गोविंदपूरकर आणि वनंदकर यांच्या घरी सुद्धा मुलगी आहे भायखळा येथे, तेव्हा रामजीनं रमाईला बघितलं आणि त्या 2 मुली अगोदर बघितलेल्या त्यांना कॅन्सल केलं. त्या काळामध्ये जात पंचायत बसवली की आमच्या मुलीला का नकार दिला. त्या पंचायत मध्ये रामजी बाबाला 5 रुपये दंड भरावा लागला आणि तिथे रामजी बाबा म्हणाले की तुम्ही आई वडील आहात, तुम्ही तुमच्या मुलीसाठी दुसरं स्थळ बघू शकता, पण रमा ही पोरकी आहे, रमाचे आई वडील लहानपणीच वारले, त्यामुळे माझी काही मदत म्हणून मी रमाईला पसंत केलं माझ्या भिवासाठी. आणि माझ्या भिवाची सुद्धा आई 5 वर्षामध्ये वारलेली आहे आणि दोघं समदुःखी आहेत, दोघं एकमेकाला समजून घेतील, दोघांचं दुःख एक आहे, म्हणून रामजीनं रमाईला पसंत केलं आणि रमाई सोबत भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये 4 एप्रिलला 1906 साली रमाईचं आणि रमा 9 वर्षाचे असताना, बाबासाहेब 14 वर्षाचे असताना यांचा विवाह झाला. मच्छी मार्केटमध्ये एका नाल्याच्या चबुतऱ्यावर, पहा त्या काळाला कुठल्या खुर्च्या कुठलं काय, जे टोपल्या होत्या माशाच्या त्या टोपलीवर बसून आणि खालून नाला वाहत आहे, असं की या नाल्यामध्ये जे किडे आहेत त्यांना वर काढण्याचं काम करण्यासाठी हे दोघांची जोडी तयार झाली असं त्या ठिकाणी वाटत होतं. आणि यांची जोडी तयार होऊन रमाईचं लग्न झालं. रमाई आपल्या पतीच्या घरी आली. रमाई अडाणी होती. बाबासाहेबांनी रमाईला म्हणलं की रामू, बाबासाहेब रमाईला लाडाने रामू म्हणायचे, तुला शिकलं पाहिजे. रमाई म्हणाली, मी शिकून काय करू, तुम्ही एवढे शिकत आहात, खूप झालं. बाबासाहेब म्हणाले, नाही रामू, मी जर परदेशात शिक्षणासाठी गेलो, तिथून तुला लेटर पाठवलं तर ते तुला वाचता आलं पाहिजे, तुला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे, यासाठी तुला शिकलं पाहिजे. रमाई विचार करते आणि म्हणते की मी एका अटीवर शिकेल. बाबासाहेब म्हणतात, कोणती अट? तर तुम्ही मला घरी शिकवलं पाहिजे, अन्यथा मी कुठेही बाहेर जाणार नाही. बाबासाहेब थोडा वेळ विचार करतात, म्हणतात माझं डोकं पुस्तकातून निघत नाही, मला वेळ भेटत नाही, तर मी रमाईला कधी शिकू. पण बाबासाहेब विचार करतात, मी जर रमाईला नाही शिकवलं तर रमाई बाहेर कुठेही शिकण्यासाठी जाणार नाही. आणि बाबासाहेबांनी ठरवलं की जसं महात्मा फुलेनं सावित्रीबाईला शिकवलं आणि तसंच आपण सुद्धा महात्मा फुलेचा हा कारवा समोर नेऊ, म्हणून बाबासाहेब तयार झाले आणि रमाईला घरच्या घरी त्यांनी लिहायला वाचायला शिकवलं. इतकं शिकवलं की रमाई, बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा कबीरपंथी होते, म्हणजे त्यावेळेस हिंदू असल्यामुळे रामायण महाभारत हे सर्व काही ते घरी वाचायचे आणि रमाई सगळं मग ते पुस्तकं वाचत होती. पण ज्यावेळेस बाबासाहेबांना 10वी पास झाल्याच्या नंतर केळुसकर गुरुजींनी बुद्धचरित्र हे पुस्तक भेट म्हणून दिलं होतं आणि तेव्हापासून मात्र रमाई ते सुद्धा पुस्तक वाचून रामजी बाबाला दाखवत होते. रमाईचा त्याग आता सरांनी सांगितलं, धवडगे सरांनी, की बाबासाहेब फक्त महिन्याला 50 रुपये देत होते आणि एका डबीच्या गाडीवर 1 महिना त्यांनी काढत होते. ज्यावेळेस गंगाधर हा बिमार पडला त्यावेळेस रमाईकडे पैसे नव्हते आणि
पैसा वाचून त्यांना मूल त्यांचं गमावं लागलं. बाबासाहेबांना पत्र लिहिलं. बाबासाहेबांनी पत्र वाचलं आणि म्हणाले, बेट्या मला न भेटताच गेलास का? आणि धडाधडा बाबासाहेब रडले आणि परत आपल्या अभ्यासाला लागले. रमाई म्हणाली, तुमच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून मी तुम्हाला कळवलं नाही. आज एक गंगाधर गेला म्हणून काय झालं? उद्या एवढी 9 कोटी गंगाधर मुलं तुम्हाला बघायची आहेत. आणि म्हणून रमाईना तसंच रमेश पण हा पण औषधाविना गेलेला आहे. इंदू नावाची मुलगी आणि शेवटी मात्र बाबासाहेबांच्या मांडीवर त्यांचा आवडता मुलगा राजरत्न हे मात्र बाबासाहेबांच्या समोर गेलेला आहे. तापेने फणफणत होता. बाबासाहेबाजवळ 1 रुपया नव्हता. त्याला कवटाळल्याशिवाय, छातीला लावून घेतल्याशिवाय त्यांच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. कारण त्यांच्या खिशात 1 रुपया त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी नव्हता. आणि असंच बाबासाहेब त्यांना घेऊन बसला, राजरत्नाला घेऊन बसले. तेव्हा अचानक राजरत्न प्राणगत झाला. बाबासाहेबांना कळालंही नाही. बाबासाहेब धडाधडा रडू लागले. रमाई लोळण घेऊ लागली. थोडा वेळ झालं, काही कार्यकर्ते आले आणि म्हणाले, बाबासाहेब राजरत्नाला नेण्याची वेळ झाली. राजरत्नाला घेऊन जायचं आहे आणि त्याच्यासाठी कोरा कपडा आणायचा आहे. बाबासाहेबाच्या काळजामध्ये चरकन झालं. बाबासाहेबाला वाटलं, माझ्याकडे जर पैसे असते तर मी माझ्या मुलाला दवाखान्यात नेलं नसतं का? रमाई हुशार होती. रमाईनं बरीचशी मरणं पाहिली. ती आपल्या जवळ आली आणि टरकन आपल्या पदराचा एक कपडा फाडला, पदर फाडला आणि त्या राजरत्नाला गुंडाळून अंत्यविधीला पाठवण्यात आलं. बाबासाहेबाला लगेच त्याच दिवशी गोलमेज परिषदला जायचं होतं. बाबासाहेब निघाले, अंत्यविधी झाली. बाबासाहेब निघाले. त्यांचा बाळाराम भाऊ म्हणाला की, भिवा तू कुठे निघालास? आताच आपण राजरत्नाला वाट लावून आलो. तर बाबासाहेब म्हणाले, मी जर गेलो नाही गोलमेज परिषदला तर ही गांधी कंपनी या जनतेचा नाश करल आणि मला तिथं जावंच लागते. आणि यापुढं जे असे बिना कपड्याचे, बिना कफनचे राजरत्न जाणार नाही तर ते सुटाबुटामध्ये राहतील, असं म्हणून बाबासाहेब गोलमेज परिषदला गेले. इतकं कष्ट रमाईनं सोसले. राजरत्नाच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं, रमाई ही कमजोर झालेली आहे, आता दुसरं मूल होता कामा नाही. बाबासाहेबांनी मनाला मारून रमाईला न सांगता 10 वर्ष रमाईच्या वेगळं राहिले. कारण रमाईला जर दुसरं मूल झालं तर तिच्या जीवाला धोका होईल. म्हणून बाबासाहेब 10 वर्ष वेगळे राहिले. आणि नंतर रमाईला समजलं, रमाईला क्षय रोगानं पिछाडलं होतं. बिमार असताना रमाईला हे समजलं की बाबासाहेब माझ्या पतीनं जीवाला किती मारलं. माझ्या तब्येतीसाठी बाबासाहेब इतके दूर राहिले. असा त्याग माता रमाईनं केलेला आहे. जर माता रमाई नसती तर बाबासाहेब घडले नसते. म्हणतात ना, कोणत्याही पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. जर एखादा पुरुष बिघडला तर स्त्री त्याला सांभाळते, पण स्त्री मात्र बिघडली तर ते पुरुष सांभाळू शकत नाही. म्हणून या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला एवढं थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि बरंच काही रमाईच्या जीवनामध्ये आहे. एक वेळेस बाबासाहेब गोलमेज परिषदेतून वापस येतात आणि बोटीवर सगळे माणसं सकाळपासून बाबासाहेबाची वाट पाहतात की बाबासाहेब येणार आहेत, बाबासाहेब येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी, त्यांच्या भेटीसाठी सगळे लोक बोटीवर जमा होतात. आणि मग रमाई सुद्धा तिथे जाते. सगळे लोक अगोदर बाबासाहेबांना भेटतात. बाबासाहेबाचा मित्र असतो बापूसाहेब शस्त्रबुद्धे. हे बघत असतात की रमाई सगळ्याच्या शेवटी बाबासाहेबांना भेटली.
आणि भेटल्याच्या नंतर बाबासाहेबांना जो हार घातला तो हार तिनं बाबासाहेबाच्या चेहऱ्याकडे न बघता बाबासाहेबाच्या बुटाकडे बघितलं. त्यांनी मनात विचार केला की असं आईनं का केलं. आणि त्या ठिकाणी सभेमध्ये बापूराव शस्त्रबुद्धे यांनी रमाईला 2 प्रश्न विचारले की आई, मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो, याचं मला उत्तर द्या. रमाई विचार केला की मी याच्या अगोदर कुठेही बोलले नाही, पण मी जर आता यांचे उत्तर नाही दिलं तर मला लोक म्हणतील की बॅरिस्टरची पत्नी, हिला साधं बोलता सुद्धा येत नाही. आणि म्हणून रमाई म्हणतात विचारा. तर बापूसाहेब शस्त्रबुद्धेने रमाईला 2 प्रश्न विचारले की तुम्ही बाबासाहेबांना सगळ्यात शेवटी का भेटला. दुसरा प्रश्न, तुम्ही शेवटी भेटलात पण बाबासाहेबांना हार घालताना तुम्ही त्यांच्या बुटाकडे का बघितलं. रमाई उभं राहतात, सर्वांना नमस्कार करतात आणि म्हणतात की मी याच्या अगोदर कधी बोलले नाही, ही माझी पहिली वेळ आहे बोलण्याची. जे गुरुजींनी प्रश्न विचारला त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की मी बाबासाहेबांना सगळ्यात शेवटी का भेटले, कारण बाबासाहेब घरी येणारच आहे आणि ही जी जनता सकाळपासून उन्हातानात बसलेली आहे ती बाबासाहेबाची वाट बघत त्यांना अगोदर भेटू द्यावं म्हणून मी सगळ्यात शेवटी भेटले. आणि दुसरा प्रश्न की मी हार घालताना बाबासाहेबांच्या बुटाकडे का बघितलं, तर बाबासाहेबांनी जे हे समाज उद्धारण्याचं कंगन हाती घातलेलं आहे त्या कंगनाला माझी नजर लागू नये म्हणून मी बाबासाहेबाच्या बुटाकडे बघितलं. अशा रमाईचे विचार रमाईनं गोरगरीब मुलांसाठी, अनाथ आश्रमासाठी आपल्या स्वतःच्या बांगड्या काढून मुलांना अन्न पाणी आणायला लावलं. अशी त्यागमय माता रमाई दिवस नंतर चांगले आल्याच्या नंतर आता कुठं जगायची सुरुवात झाली म्हणल्यासारखं राजगृह निवासस्थान बाबासाहेबांनी बांधलं, त्यांचं घर. त्या घरात राहायला गेल्या. आता सुखानं दिवस राहण्याचे आले तर रमाईला क्षय रोगानं पिछाडलेला असते. रमाई बिमार पडतात, त्यांचं तब्येत वरच्यावरी खालावली असते. आणि अशातच रमाई एक दिवस बाबासाहेबांना म्हणते की साहेब, माझी शेवटची इच्छा आहे की मला एक वेळेस पंढरीच्या दर्शनाला न्या. बाबासाहेब म्हणतात, अगर रामू, तो जो देव आपल्याला दर्शन देत नाही त्या देवाला आपण का जायचं. आणि मी आपल्यासाठी एक नवं पंढरपूर वसवणार आहे असं बाबासाहेब रमाईला म्हणाले. मात्र बाबासाहेबांनी रमाईला आज्ञा दिली नाही जाण्याची, कारण आपल्याला मंदिरात जाण्याची मुभा नव्हती. बाबासाहेबांनी लहानपणापासून अन्यायाचे चटके सहन केले आणि त्यांच्यामुळे आज आपण स्वतंत्र आहोत. काही करायला आज आपल्याला कोणत्याही प्रकारची कमी नाही. पण या दोघांना मात्र खूप काही कष्ट सहन करावे लागले. बाबासाहेब ज्यावेळेस सत्याग्रहासाठी जात त्यावेळेस त्यांना धमकीची पत्र येत. एक वेळेस तर अशी बोंब झाली की बाबासाहेब ज्या बोटीमध्ये आले ती बोटच पाण्यात उलटून गेली. पण त्या बोटमध्ये बाबासाहेब नव्हते, त्यांची फक्त पुस्तके होती. आणि बाबासाहेब पुस्तके गेले म्हणून सुद्धा खूप बाबासाहेबांना वाईट वाटलं, कारण पुस्तकावर बाबासाहेबांचं खूप प्रेम होतं. लहानपणी शिक्षणाचं महत्व माहित नव्हतं. रामजी बाबाला विचारलं, आपल्या आत्याला बोबड्या भाषेमध्ये भिवानं विचारलं की शाळेत गेल्यानं काय होते. रामजी बाबांनी सांगितलं की एक गरीब ब्राह्मण तो शिकून मोठा द्रोण ब्राह्मण होऊ शकतो, तर आपण का शिकू नये. एवढा शब्द ऐकून बाबासाहेबांना शिक्षणाची गोडी लागली आणि बाबासाहेब सतत वयाच्या 27 वर्ष शिक्षण घेत राहिले. कारण माझा हा समाज दीन दुबळा समाज आहे, या समाजाला मला वर काढायचं आहे आणि जेवढा मी अन्याय सहन केला तेवढा माझ्या समाजाला होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी आणि रमाबाईंनी खूप कष्ट केलेले आहेत. त्या त्यागमूर्ती माता रमाईचा आज 127वी जयंती आहे.
तर रमा माता ही आपल्यातून गेलेली नाही, तर ती आपल्यात अजूनही जिवंत आहे. आपण तिचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून वागलं पाहिजे. म्हणून 1935 ला 27 मे 1935 मध्ये रमाईचं निधन झालं. बाबासाहेबांचं एक अंगच गळून पडलं. बाबासाहेबाला खूप दुःख झालं की ज्या रमाईनं आपल्यासाठी एवढं कष्ट सोसून आपल्या मुलांचं पालन करून आपल्या गरिबी संसाराला जे ठिगळं पडले होते ते जोडून संसार केला, त्या रमाईला मी कोणत्याही प्रकारचं सुख देऊ शकलो नाही. म्हणून बाबासाहेबांना खूप वाईट वाटलं. आणि म्हणून आपण जे बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला त्या धम्माच्या आपण नियमाप्रमाणे वागायचं, धम्माचे कार्यक्रम करत राहायचं, अंधश्रद्धेपासून दूर राहायचं. ज्याप्रमाणे हत्तरवाडी येथे 10 दिवसाचं धम्म प्रशिक्षण झालेलं आहे. आज महिला बोलायला लागल्या. जे प्रशिक्षण आपण घेतो त्या प्रशिक्षणातून काहीतरी आपल्याला बोलता येते. आज जर तुमच्यामधून जर कोणाला इथं या माईक हातात घ्या म्हणलं तर हातपाय असे थरथर कापतात आणि काळजामध्ये धडधड होते. आमच्याही अगोदर होत होतं. परंतु आपण वरच्यावर जर शिक्षण घेत राहिलं, कोणते असे जे प्रशिक्षण आपल्या धर्माचे आले त्या धर्मामध्ये आपण भाग घेतला तर आपल्याला सर्वच काही कळते. आणि या महिलांसारखं आपणही बोलकं व्हावं. म्हणून मी या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की आपल्याही गावामध्ये 10 दिवसाचं धम्म प्रशिक्षण शिबिर घ्यावं आणि आपणही धम्म कार्य करावं. जसं सरांनी आज सांगलं की एक काडी मोडते बघा, पण सगळे जर एका जागी लाकडं जमा केली ते मोडते का? म्हणून आपलं आज सगळे जण एक झालं पाहिजे. अर्धे इकडं अर्धे तिकडं म्हणलं तर धम्म कार्य होत नाही. आज एवढ्या महिला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. मला थोडा उशीर झाला म्हणून तुमच्या झोप मोडल्या. सरांनी सांगलं झोपायचं नाही. ज्यावेळेस बाबासाहेबांनी रात्रभर लिहून आपल्याला जे संविधान दिलेलं आहे, जे बुद्धाचा धम्म दिलेला आहे, ज्यावेळेस बाबासाहेब रात्रभर लिहून म्हणाले की हे मी जे लिहिलेलं माझा समाज वाचेल त्या दिवशी मी शांत झोप घेईन. पण आपला जर आज समाज बघितला तर असं वाटते बाबासाहेब अजून झोपलेच नसते. म्हणून आपल्याला बाबासाहेबांच्या जे आपले मार्ग दाखवलेले आहेत त्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. आणि त्याग मूर्ती माता रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वागायचं आहे, धम्म कार्य करायचं आहे. या गावामध्ये शाखा नसेल तर भारतीय बौद्ध महासभेची महिलांची शाखा करून घ्या. पुरुषांची तर आहे वाटते. अशा प्रकारे सर्वांना परत माता रमाईच्या 127व्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि एक जाता जाता रमाईचं छोटस गीत.